अजित पवार बोलतात, थेट जाऊया त्यांच्याकडे. शासकीय वेगवेगळ्या यंत्रणा इतक्या झटपट हलवण्यात आल्या आणि तिथं लोकांना कसं आपल्याला मदत करता येईल हा प्रयत्न हा प्रशासनाकडनं करण्यात आला. मग त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी सुनील शेळके असतील, जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, इतर आमच्या वेगवेगळ्या विभागाची टीम असेल, ह्या सगळ्याच टीमनी त्यामध्ये अतिशय जलद गतीनं सगळ्या गोष्टी केल्यामुळं अनेकांना त्याच्यातून आपण बाहेर काढू शकलो, अनेकांचा जीव आपण वाचवू शकलो. परंतु दुर्दैवाने 4 लोकांना ह्याच्यामध्ये प्राण गमवावे लागले. आज मात्र सांगायचं झालं, सकाळी 11 वाजेपर्यंत ICUमध्ये 8 वेगवेगळे सहकारी नागरिक त्याच्यामध्ये आहेत. जनरल वॉर्डामध्ये 8 आहेत. डिस्चार्ज जवळपास 33 जणांना देण्यात आलेला आहे. अशा प्रकारची 49ची टोटल आहे. आणि यामध्ये जे काही 4 जण होते त्या सर्वांना त्यांच्या डेड बॉडीज संबंधितांना हँडओव्हर करण्यात आलेले आहेत. जे दवाखान्यात आता ॲडमिट आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांचं म्हणणं की बाबा आम्हाला सगळं ह्या दवाखान्यात डॉक्टर, प्रशासनाचे अधिकारी सगळे आम्हाला मदत करतायत, कुठली काय आम्हाला अडचण नाही आहे. फक्त ज्या गोष्टी राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या तातडीनं पूर्ण करण्यात याव्यात. आणि काही जण दिल्लीवरून आहेत तर त्यांचं म्हणणं की बाबा माझे पत्नी आणि माझे भाऊ हे त्यांना फ्रॅक्चर झालेलं आहे आणि ह्यांना तर दिल्लीला जायचं आहे, तर आम्हाला दिल्लीला कसं आम्ही जाणार, तिथं पण जायचं आहे, इथं पण हे करायचं आहे. डॉक्टर म्हणले ह्या दोघांना 7 ते 8 दिवस लागतील. 7 ते 8 दिवस झाल्यानंतर त्यांना विमान आम्ही उपलब्ध करून देऊ. त्या विमानातनं जे 2 पेशंट आहेत की जे विमानात बसून दिल्लीपर्यंत जाऊ शकतील अशी प्रकारची परिस्थिती निर्माण होईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आज इथं जे ICUमध्ये ठेवलेले आहेत अजून 1 दिवस त्यांना ICUमध्ये ठेवावं लागेल. मग ते म्हणाले की आम्ही जनरल वॉर्डमध्ये त्या ठिकाणी घेऊ किंवा स्पेशल वॉर्डमध्ये घेऊ आणि मग बाकीचे उपचार डॉक्टर तर त्यांच्यावर व्यवस्थितपणे करतायतच. आणि काही त्यांच्या इतर गोष्टी त्यांनी सांगितल्या काहींनी, त्या पण व्यवस्थितपणे सरकारच्या वतीनं पार पाडल्या जातील. त्यामध्ये मी स्वतः गार्डियन मिनिस्टर म्हणून लक्ष घालीन, परंतु जिल्हाधिकारी, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे आमदार सुनील शेळके, इथल्या प्रांतावर जबाबदारी दिलेले प्रांत पण सतत ह्यांच्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये. अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे. नाही, आज मंत्रिमंडळामध्ये देखील चर्चा झाली. पत्रकार मित्रांनो, कधी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आपण कधी पाहिलेला नव्हता. 7 जूनला मृग नक्षत्र निघाल्यानंतर पावसाची परिस्थिती वाढत जाते. त्यावेळेस भुशी डॅम असेल, आपला विशेषतः मावळ असेल, आपला माळशेज घाट असेल, आपला मुळशी असेल, बोरवेला असेल, या सगळ्या जुन्नर, खेड, आंबेगाव या सगळ्या भागामध्ये सह्याद्रीचा दऱ्याखोऱ्याचा हा सगळा परिसर, डोंगरांचा परिसर, धरणांचा परिसर आणि त्याच्यामुळे इतके मोठ्या प्रमाणावर धबधबे निर्माण होतात, झरे निर्माण होतात. लोक रविवारचा शनिवारचा दिवस असल्यानंतर फिरायला म्हणून बाहेर पडतात. वास्तविक आता जिथं महाराष्ट्रात इतर पण ठिकाणी मी आता ह्या गोष्टींचे ह्या स्थळांची नावं घेतली, परंतु सातारा, कोल्हापूर, सांगली ह्या सगळ्याच भागामध्ये, महाराष्ट्रातल्या सर्व भागात, इव्हन कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे वगैरे या सगळ्या भागामध्ये अशा पद्धतीचं निसर्ग सौंदर्य लोकांना पाहायला मिळतं. त्याच्यामुळे लोक तिथं आकर्षित होतात. मी आत्ता काहींना विचारलं की तुम्ही दिल्लीवरून, मग हा स्पॉट कसा तुमच्या लक्षात आला? ते म्हणले आम्ही रीड बघितलेले होते. मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे जण रीड तयार करतात आणि त्याच्यामधनं त्यांच्या पाहण्यात आलेलं होतं. आणि काहींनी असं सांगितलं की आम्ही
चिंचवडमध्ये राहतो, आम्ही पिंपरीमध्ये राहतो, अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं आणि म्हणून आम्ही त्याला प्राधान्य दिलं. काही जण म्हणले की तिथून दर्शनाच्या करता तो क्रॉस करून पलीकडे दर्शनाला जातात, त्याकरता देवाच्या दर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्ही गेलेलो होतो. असं प्रत्येकाने आपापल्या परीनं सांगितलं, परंतु त्याची कॅपॅसिटी नसताना फार मोठ्या प्रमाणावर नागरिक त्याच्यावर राहिले गेले आणि त्याच्यातनं ही सगळी दुर्घटना घडली. वास्तविक अनेक ठिकाणी प्रशासनाने हे धोक्याचं ठिकाण आहे, इथं कुणी थांबू नये किंवा येऊ नये अशा पद्धतीने सांगितलं तरी देखील संख्या जास्त झाली तर पोलिसांचं पण ऐकलं जात नाही. कारण पोलीस देण्याच्या करता देखील मर्यादा आहेत. कारण ॲट ए टाईम पाऊस पडल्यानंतर सगळीकडेच पर्यटक तिथं भेटी द्यायला वाढतात आणि आपल्याकडे मे महिन्यात कधी पाऊस 100 वर्षात पडलेला नव्हता. म्हणजे जो 25 मे नाही, साधारण 20 मे पासून जो सुरू झाला, 20 पण 25 मेला तो जास्त पडला. 25 मेला तर काही भागामध्ये पत्रकार मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या भागाची सरासरी 14 इंच आहे आणि त्या दिवशी 13 इंच पाऊस पडला. म्हणजे असा पाऊस जुनी लोक सांगतात 80-90 वर्षाची कधीच आम्ही पाहिलेला नव्हता. आणि जलसंपदा विभागाकडे आमच्या रेकॉर्ड असतं, तिथं पण आम्हाला ते पाहायला मिळालं. दुसरी गोष्ट, आज पुन्हा कॅबिनेटमध्ये याबद्दलची चर्चा झाली. याबद्दल माझ्याकडं लोकप्रतिनिधी सुनील शेळक्यांनी पुलाची मागणी केलेली होती. त्या पुलाच्या करता पण मी मंजुरी दिलेली होती. टेंडर पण निघालेलं होतं आणि ते टेंडर मला वाटतं 2-3 दिवसातच फायनल होणार होतं. टेंडर 10 तारखेला त्याची वर्क ऑर्डर झाली. अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण एक झालं की आता जिथं धोक्याची ठिकाणं आहेत किंवा जिथे जसं तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिशांच्या काळामध्ये जे ब्रिजेस झाले त्याच्यामुळे जे ब्रिटिशांनी सांगितलं 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पत्र येतं आमच्या PWD डिपार्टमेंटला की ह्या पूल बांधून 100 वर्ष झालेली आहेत. आता तो पूल वापराकरता, दळणवळणाकरता, रहदारीकरता योग्य राहिलेला नाही आहे. आता स्ट्रक्चरल ऑडिट आपण करतो, इतर सगळ्या गोष्टी करतो. पण आज आम्ही निर्णय कॅबिनेटमध्ये असा घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली की जे धोक्याचे पूल आहे आणि जे लोकांना वापरायला योग्यतेचे नाही तिथं बोर्ड लावण्यापेक्षा ते काढूनच टाकायचे, ते ठेवायचेच नाही. कारण बोर्ड लावले तरी काही जण त्या बोर्डकडं दुर्लक्ष करतात, बोर्ड बाजूला फेकून देतात, आमच्या प्रशासनाचं कुणाचं ऐकत नाही वगैरे अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी करतात. परंतु ते तसं केलेलं आहे. आणि इथं पण प्रशासनाने सांगितलेलं होतं की इथं कोणी जाऊ नका, हे धोक्याचं आहे. पण मी मागाशी सांगितलं जसं भुशी डॅम्पला तुम्ही बघितलं असेल पत्रकार मित्रांनो, गाड्यांच्या रांगा 5-5, 6-6, 7-7 किलोमीटर लागतात. मध्ये देखील मागे असणारे पंकज देशमुखांना पण मी सांगितलेलं होतं की तिथं आपल्याला थोडं पायलटिंग करावं लागेल. आत्ता तिथं गिल आलेले, गिल यांना पण SP ना सांगितलेलं होतं की अशा गोष्टी कराव्या लागतील आणि दोन्ही CP ना सांगितलेलं होतं. उद्या आता पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि देहूला पण काही कार्यक्रम आहे, त्याच्यावर मुख्यमंत्री महोदय येणारच आहेत. पण ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये ही घटना अतिशय गंभीरतेने घेऊन हे जे आज ज्यांच्या पेशंटशी आम्ही बोललो ते सगळे म्हणले प्रचंड गर्दी होती. आम्हाला असं वाटलं की आम्ही तिथं आता पलीकडे जाऊ, परंतु मधी बोजा इतका वाढला, इकडचं ते कॉन्क्रीटचं ते सगळं तुटलं, त्याच्यावर ते मधी गेलं. पहिल्यांदा तर अशा पद्धतीची माहिती मिळाली की खूप मोठं जीवितहानी तिथं झालेली असावी. परंतु नंतर तो अंदाज येत गेला आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी निवळत गेल्या. पण तुम्ही खरोखरीच सांगतो, ह्याच्याकरता आम्ही जी कमिटी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यामध्ये जिल्हाधिकारी आहेत, आमचे उपवन संरक्षक ते एक आहेत, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे आहेत, अधीक्षक अभियंता PWDचे आहेत, अधीक्षक अभियंता पाटबंधारे जलसंपदा विभागाचे आहेत आणि आमचे निवासी उपजिल्हाधिकारी हे त्या ठिकाणी त्याचे सदस्य सचिव असतील. अशा प्रकारची ही आमची कमिटी आहे. कमिटी आम्हाला लवकरच अहवाल देईल आणि हा पूल कोसळण्याच्या दुर्घटनेचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊन हे तातडीनं पावलं उचललेली आहेत आणि तो अहवाल आल्यानंतर
त्याच्या संदर्भात पुढच्या काही ज्या गोष्टी त्यांच्या शिफारसी असतील त्या प्रकारे सरकार पर्यटन स्थळांवरती जाण्यासाठी काही आचारसंहिता असली पाहिजे किंवा धोरण शासनानं केलं पाहिजे सिक्युरिटीच्या संदर्भातलं किंवा बरोबर आहे, परंतु काही ठिकाणी जिथं अजिबात गेलं नाही पाहिजे अशा ठिकाणी देखील पर्यटक तिथं जातात, तिथं चढतात, तिथं दरी असते किंवा तिथं धबधबा असतो, तिथं खाली उभ्या राहण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे, ही आपल्याला नाकारता येत नाही. पण आता आम्ही ह्या झालेल्या घटनेच्या वरून मी आत्ता सांगितलं तशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की हे जिथं धोक्याचं असेल तिथले हे सगळे ब्रिज काढायचे, बाकीच्या पण ब्रिजचं स्ट्रक्चर ऑडिट करायचं आणि त्याची कॅपॅसिटी वगैरे सगळ्या गोष्टी तपासून घ्यायच्या. ठीक आहे, नाही आता जातो. तर अजित पवारांनी सांगितलं त्यानुसार कुंडमाळा अपघातानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. समिती लवकरच अहवाल देईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कुंडमाळा अपघाताच्या बाबतीत बोलत असताना अनेक अन्य मुद्द्यांवर सुद्धा त्यांनी भाष्य केलं.